तर जय श्रीराम मित्रांनो. काय म्हणता? मी तुमचा मित्र संकेत. तर काय म्हणता, रोजची सुरुवात तर आपली सकाळपासून दुकानात आल्याबरोबर होऊन जाते. थोडासा टाईम भेटला तर 2 मिनटं तुमच्यासोबत बोलून घेतो आपण. तर आजचा विषय असा आहे की काल दिवसभर विधान भवनामध्ये जे अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये एक विषय खूप महत्त्वाचा चालला आणि तो आपल्या ग्रामीण भागासाठी तर खूप जास्त महत्त्वाचा आहे. शहरी भागासाठी पण आहे, पण आपल्या ग्रामीण भागात याचं प्रमाण जास्त आहे. विषय कोणता? तर विषय असा आहे की पळून जाऊन लग्न करणं. मुलींचे वय 18 वर्ष आणि मुलांचे वय 21 वर्ष. आणि जसंही 18 वर्षाचं वय झालं म्हणते की मुलगी पण रस्त्याने लागते आणि मुलगी त्या मुलीला घेऊन चालल्या जाते. आता आजकालचा जमाना सगळा ऑनलाईन डिजिटल आहे. तर करते तर त्याच्याबद्दल काही हरकत नाही. पण त्याच्यानंतर ते लग्न करते कोणत्यातरी XYZ, कोणतीतरी एखादी संस्था त्यांना कायदेशीर लग्न झालं असं म्हणून त्यांना एक सर्टिफिकेट देऊन देते. ते सर्टिफिकेट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर तेच मुलगी किंवा मुलगा आपल्या घरच्या विरोधामध्ये कंप्लेंट देते, लेखी कंप्लेंट, की मला माझ्या घरच्यांकडून धोका आहे. उद्या जर काही कमी जास्त झालं तर त्याला कारणीभूत माझ्या घरचे राहीन. माझ्या घरच्यांना बोलवा आणि त्यांच्यासमोर आमचं मॅटर क्लिअर करून द्या. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे का ज्या पोरीला 18 वर्ष किंवा ज्या पोराला 21 वर्ष घरचे मायबाप लहानाचे मोठे करू शकते. खरंच त्याच्या मायबापाकडून जे कोणते XYZ पळून गेले, पळून जाणार आहे किंवा पळाले आहे. तर त्यांच्या मायबापाकडून खरंच धोका असू शकते का? विचार करण्यासारखी बाब आहे. पण स्वतःच्या स्वार्थासाठी जर आपण जर घरच्यांबद्दल जर काही कमी जास्त बोलत असेल किंवा लिहत असत, ही चुकीची गोष्ट आहे. हे मान्य सगळ्यांना करायला पाहिजे आणि सगळेजण माहीत आहे सगळ्यांना का आपलं चुकीचं आहे. फक्त आपण आपली चूक लपवासाठी म्हणून आपण ती वाली गोष्ट मांडत आहोत. त्याच्यातल्या त्याच्यात ते विवाह करता मंदिरात जाऊन किंवा कोणत्या XYZ संस्था, तर त्या संस्थेला कोण अधिकार दिले हे पण त्या अधिवेशनामध्ये मांडलं आहे. हे गोष्ट एक विचार करण्यासारखी सारखी गोष्ट आहे की कोण त्यांना अधिकार दिले आहे की तुम्ही कोणाचाही XYZ कोणाचाही विवाह लावून द्या. त्याच्यामध्ये अधिकार काय? तुमची संस्था आहे ठीक आहे ना, पण तुम्हाला अधिकार कोण दिला आहे? त्यांचे आई बाबा त्या गोष्टीसाठी सदन आहे. ते लहानाच्या मोठे जर करू शकते तर त्यांचा विवाह लावून देऊ शकते. प्रत्येक मुलीच्या किंवा प्रत्येक मुलाच्या आईबापाला माहीत आहे का आपल्या पोराला कोणती पोरगी मागितली पाहिजे आणि कोणती पोरगी दिली पाहिजे आणि कोणत्या मुलीला वाटते, मुलीच्या घरच्याला वाटते की आपल्या मुलीसाठी कोणता मुलगा मागितला पाहिजे. हे त्यासाठी तत्पर असते. आपण कोणत्याही गोष्टीत आणि कोणालाही हात उचलून आपली मुलगी देऊन देणार किंवा मुलगा देऊन देणार असे कोणतेच आईबाप करणार नाही. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी पळून जाता आणि घरून उलटं आपल्या आईबापाच्याच विरोधात कंप्लेंट देता, ही चुकीची बाब आहे. त्यामध्ये 2-3 आमदार लोकांना मस्त मत मांडलं, आपल्याला आवडलं. जर तुम्हाला वेळ जर भेटला तर माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्की विधान भवनातले जे काही या गोष्टीवर व्हिडिओ चालले तुम्ही एकदा नक्की पहा. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही सांगा, लव्ह मॅरेज जे होते हे बरोबर आहे की अरेंज मॅरेज? जर लव्ह आहे, तुम्ही स्वतः स्टेबल आहे, बरोबर आहे सगळं, तर लव्ह मॅरेजला अरेंज मॅरेज करा ना. प्रॉब्लेम काय? तुम्ही स्टेबल नाही, तुमच्यात कॅपॅसिटी नाही म्हणून तुम्ही पळून जाता, बरोबर ना? तर तुम्ही नक्की कमेंट करा की लव्ह मॅरेज करणं बरोबर की अरेंज मॅरेज? आणि लव्ह मॅरेजला घरच्याच्या संमतीनं करणं हे बरोबर आहे की पळून जाऊन करणं बरोबर आहे? अरेंज मॅरेजमध्ये तर काही विषय नाही राहत, सगळं संमतीनंच होऊन जाते सगळ्या गोष्टी. पण स्पेशली लव्ह मॅरेजला सगळ्याच्या संमती घेऊन करणं हे बरोबर आहे की कोणाची संमती न घेता डायरेक्ट पळून जाणं हे लव्ह मॅरेज बरोबर आहे? नक्की एकदा कमेंट करा आणि काही चुकलं तर माफ करा. धन्यवाद.